नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझं या चॅनलवरती आपले स्वागत आहे. या चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गुजरात टायटन्सवर 63 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेन्नईने आपली पकड कायम ठेवलेली दिसून येत होती. गुजरात संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो काही फायदेशीर ठरलेला नाही. चेन्नईने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत धावांचा पाऊस सुरू ठेवला. सीएसकेच्या प्रत्येक फलंदाजाने धावफलकात आपले महत्त्वाचे योगदान दिलेले दिसून येते आणि संघाची धावसंख्या 206 वर नेऊन ठेवली. गोलंदाजीमध्ये चेन्नईने आपली चमक दाखवत गुजरातच्या फलंदाजाला टिकू दिले नाही. दोन नव्या युवा कर्णधारांच्या मुकाबल्यात ऋतुराज गायकवाडने बाजी मारलेले दिसून येते. गुजरात टायटन्सचे फलंदाज या सामन्यात अयशस्वी ठरले. साई सुदर्शन वगळता एकाही फलंदाजाला 30चा आकडा गाठता आला नाही. साई सुदर्शनने 31 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. संघाचे दोन्ही सलामवीर शुभमन गिल 8 आणि रिद्धिमान 6 21 मोठी खेळी करू शकलेले नव्हते. याचा संघाला फटका बसला. या दोघांनाही दीपक चहारने बाद केले. त्यानंतर मिचेलच्या गोलंदाजीवर धोनीने झेप घेत एक जबरदस्त कॅच पकडली आणि विजय शंकरला 12 वर बाद केले. डेव्हिड मिलर ही मोठी कामगिरी करू शकलेला नाही आणि तो 21 धावा करत देशपांडेंच्या गोलंदाजीवर बाद झाला. धोनीनंतर रहाणे सुद्धा एक कमाल झेल टिपला, तर उमर जाईद देखील 11 धावांवर खेळत असताना देशपांडेकडून झेलबाद झाला. यानंतर राहुल तेवतिया 6 आणि राशिद खान 1 यांना मुस्तफिजुर रहमानने झेलबाद केले. हे दोन्ही झेल सचिन रवींद्रने घेतले. उमेश यादवने एक षटकार लगावत 10 धावा केल्या, तर गुजरातचे फलंदाज फेल झाल्याने संघाला तब्बल 63 धावांनी पराभव पत्करावा लागलेला आहे. रहाणेनंतर आलेल्या शिवम दुबेने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला आणि बाद झाल्यानंतर तो शांत झाला. दुबेने 23 चेंडूत 5 षटकारासह 2 चौकारासह 51 धावा केल्या. त्यानंतर मिचेलने 24 धावा करत नाबाद राहिला, पण सगळ्यासोबतच पहिला सामना खेळणारा समीर रिजवीने आपले खाते उघडले. 6 चेंडूत 2 षटकारासह 14 धावा केल्या आणि पथिरानाने 1 विकेट घेतली. चेन्नईला 63 धावांनी विजय साकारता आला. अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.